मी खूप पेशंट्स बघतो की जे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणून माझ्याकडे येतात. म्हणजे ते म्हणतात की वेल आम्ही 3-4 डॉक्टरांकडे गेलो आणि प्रत्येकाने सांगितलं की तुमच्यात काही कारण नाही आहे का प्रेग्नन्सी मिळत नाही. आणि त्यांचा असा समज असतो की आमच्यात कारण नाही आहे त्यामुळे आम्हाला वी आर ऑल ओके. पण ॲक्च्युली तसं डॉक्टरांना म्हणायचं नसतं. आम्हाला असं म्हणायचं की वेल तुमच्यात काहीतरी कारण असेल ते आम्हाला अजून मिळालेलं नाही. आणि जेव्हा मी माझ्याकडे 3D स्कॅन करतो, बिकॉज आमच्याकडे बेडसाईड 3D स्कॅन होतो आणि आम्हाला लक्षात येतं की वेल ह्याच्यातल्या खूपशा जणांना जंक्शनल झोन म्हणून एक प्रॉब्लेम असतो जो गर्भाशयाच्या लायनिंगच्या बाजूला असतो, त्याची ॲबनॉर्मॅलिटी असते. काहींना ॲडिनोमायोसिस असतो, काहींना एंडोमेट्रिओसिस असतो. आणि हे आधीच्या केलेल्या सोनोग्राफीमध्ये पूर्णपणे मिस झालेलं असतं, कारण ते किंबहुना आतून सोनोग्राफी करत नाही किंवा सोनोग्राफी करताना फक्त अंड्याची वाढ किती झाली एवढीच नोंद केली जाते. पण त्याचा एक होलिस्टिक अप्रोच, ही खरोखर हिचे सोनोग्राफीचे फाइंडिंग्स प्रेग्नन्सीला योग्य आहेत ना, का ह्यांना इथं काही करेक्शन्स लागणार आहेत मगच प्रेग्नन्सी पॉसिबल आहे, ह्याचं ज्ञान सोनोग्राफीवर व्हायला पाहिजे. आणि हे एंडोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस हे आजार आहेत, खूप कॉमन आहे. पण हे डायग्नॉसिस डिले होतात, 3-3, 4-4 वर्ष कळत नाही. त्यापेक्षा आमच्याकडे अशी पद्धत आहे की आमच्या पहिल्या व्हिजिटलाच आम्ही स्कॅन करून तुम्हाला ॲडिनोमायोसिस किंवा एंडोमेट्रिओसिस आहे की नाही ते सॅनोग्राफीवर क्लिअर करतो. त्यामुळे अर्थातच तुम्हाला फास्ट प्रेग्नन्सीकडे जाणं जास्त सोपं होतं. थँक्यू.